आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलंय, बस एवढाच तुपाचा आपल्याला वापर होणार आहे. आणि हा जो रवा आहे तांदळाचा काढलेला, आपण तांदूळ धुवून स्वच्छ वाळवायचं आणि मिक्सरला लावायचे आणि थोडा रवा असा जाडा रवा जसा असतो त्याप्रमाणे आपण हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता तो मी सर्व भाजून घेते. नारळाचा चव आहे म्हणजे खवलेला नारळ आपला, ओलं खोबरं, मी गुळाची पावडर घेतलेली आहे म्हणजे जास्त आपल्याला बारीक करायला नको. आपल्या गोडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा आंब्याच्या गोडीनुसार आपण कमी जास्त वाढवू शकतो. नारळाचं दूध आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत म्हणजे जसं आपल्याला बॅटर मिळेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करता येईल. असं सर्व आपण हे एकत्र करून घेऊया. हा जो आंब्याचा गर काढलेला आपण मिक्सरला फिरवून घेतलेला तो पण आपण याच्यात घालूया. आणि शक्यतो याला हापूस आंब्याचा नसेल तर दुसरा आंबाही चालेल, पण आता सध्या हापूस आंबा भरपूर प्रमाणात आलेला आहे. ही आहे जायफळ वेलचीची पूड. आपण हे सर्व आता एकत्र करू. आपण बेकिंग पावडरचा वापर करतो याच्यामध्ये, ही छोटा 1 चमचा घेतलेली आहे. आणि व्यवस्थित आता मिश्रण ढवळून याच्यावर टाकूया. बदामाचे काप आहेत आणि काही बिया पण होत्या माझ्याकडे. आपण कट करून बघूया